मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामध्ये विशेषतः गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला. जवळपास 60 लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्ट पर्यंतचं त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे. ई केवायसीचे जे काही अट होती ती शिथिल करून अॅग्रिस्टॅकच्या रेकॉर्ड प्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे. असाही निर्णय करण्यात आलेला आहे की आता पुढच्या 2-3 दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारचं असेसमेंट घेता येत नव्हतं आणि म्हणून त्यांना अधिकचा वेळ आपण दिलाय. पुढच्या 2-3 दिवसात ही सगळी माहिती पोहोचेल. त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल, जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता करायची मदत असेल, विहिरींच्या संदर्भात करायची मदत असेल, घरांच्या संदर्भातली मदत असेल, तातडीची मदत जी आपण सुरू केली आहे त्या संदर्भातले निर्णय असतील, वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय.